हे बंद दरवाजे उघडणार केव्हा? एक दरवाजा उघडावा तर दुसरा बंद दरवाजा आत दिसतो. हे दरवाजे उघडण्याचे संपणार केव्हा? तेव्हा अंतिम दरवाजा उघडला जाईल, तेव्हा धीट मनानं गाभाऱ्यात प्रवेश करता येईल का? मग हातची तलवार गळून का पडली? खरं कोणतं आणि खोटं कोणतं? मनाची तगमग का उडून राहिली आहे? कुतुबशाहीच्या ऐश्वर्यसंपन्न सुखोपभोगात असतानाही मन उदास का होतं? कसली हुरहुर ह्या आत्म्याला लागली आहे? ज्या निष्ठेनं जीव जगत होता त्या निष्ठेत तरी गफलत झाली नाही ना? श्रींची इच्छा, या श्रद्धेनं उभं केलेलं राज्य, श्रद्धेनं जपणूक केलेलं एक स्वप्न, त्या राज्याच्या भवितव्याची चिंता तरी मनाला छळत नसेल? या राज्याची धुरा कोण सांभाळील? ही वाढीला लागेल का? अक्षय टिकेल का? अक्षय टिकेल का? स्वतःला फसविण्यात देखील केवढा आनंद असतो. स्वतःच्या लोभाला केवढं सुंदर आवरण. अतिलोभाचंच नाव तर निष्ठा नसेल? ज्ञानदेवांनी ज्ञानदेवी अवघ्या 15व्या वर्षी लिहिली. माणसाला त्याचा धर्म कळावा, सहज समजावा म्हणून गीता मराठीत आणली. ती शिकवण माणसांना दिली. तिचं पुढं काय झालं याची चिंता त्यांनी कुठं केली? आपलं कार्य झालं हे ध्यानी येताच जीवनाचा मोह सोडून त्यांनी समाधी घेतली. ही देवांची उदाहरणं सामान्यांना कशी लागू पडणार? का नाही? मासाहेबांनी आम्हाला वाढवलं, सारं जीवन खडतरपणे काढलं, पुत्रवियोगाचा पतिवियोगाचा आघात सहन केला. आमच्या चिंतेत ती माऊली अहोरात्र जळत राहिली, नंदादीपासारखी. आमच्या भूमीत आमचं राज्य उभं राहावं एवढी एकच इच्छा त्या जीवाला. ही इच्छा जगण्याचं सामर्थ्य देत होती. आमचं राज्य उभं राहिलं. तपश्चर्या फळाला आली. आम्ही छत्रपती झालो हे पाहायला मिळालं. पण हाती आलेल्या यशाचा सुखोपभोग घेण्यात मासाहेब गुंतल्या नाहीत. कुडीचा मोह सोडून आमच्याकडे न राहता त्या निघून गेल्या. पण आम्हाला मात्र मोह सोडवत नाही. मोह हाती काय राहिलं की ज्याच्या मोहात गुंतावं? पर्वताप्रमाणे बाप असून त्याची छाया कधी लाभली नाही. उदंड मायेची माय असून कधी तिच्याजवळ हट्ट करता आला नाही. आम्ही राजे असूनही उपभोग हा शब्द कधी जीवनात आला नाही. संसाराच्या पटावर 1-2 दाणं टाकून अर्धा डाव सोडून सई निघून गेली. ती गेली, पण मनाची ओढ तशीच राहून गेली. ती जागा कधी भरून निघाली नाही. राज्याभिषेक झाला. वाटलं आता जरा उसंत मिळेल. मासाहेबांनी घेतलेल्या दगदगीला विश्रांती लाभेल. उरलेला मायेचा माणूस त्या थकल्या जीवाची सेवा करीत सुख देत घेत दिवस काढता येतील. पण तेवढाही स्वार्थ ईश्वर दरबारी मान्य नव्हता. मासाहेब निघून गेल्या. आम्ही कायमचेच पोरके झालो. मोह, त्याला देखील आधार लागतो. आमच्या शब्दाखातर जीव वेचायला तयार होणारे हजारो आम्ही तयार केले. पण आमच्या जीवाच्या जपणुकीसाठी तळमळणारा जीव आम्हाला तयार करता आला नाही. कदाचित तो विश्वास आम्हाला देता आला नसेल. विश्वास द्यायचा म्हणजे आणखीन काय करायचं? वाढत्या वयाबरोबर शंभूबाळ दुरावत चालले. जवळ येतात ते आणखी दूर जाण्यासाठी. आणि घरात आमच्यावर विषप्रयोग केला जातो. अमृताचा वर्षाव करण्यासाठी जवळ केलेली माणसं तीच विष पेरायला लागली तर काय करायचं? कोणाला सांगायचं? राजा झाला म्हणून काय झालं? तो सुद्धा माणूसच आहे ना. ही जगण्याची धडपड. जगणं याला का जगणं म्हणतात? ती घोड्याची खिंकाळणी, तोफांचा भडीमार, टापांचा आवाज, तलवारीचा खणखणाट, अखेरच्या वेदनेनं उठणाऱ्या आर्त किंकाळ्या. दिसेल तो मुलूक जिंकण्याची हाव धरून चालत राहायचं. आडवा येईल त्याला चिरडून टाकायचं. शेल्याखाली झाकलेल्या आपल्या माणसांवर अश्रू ढाळायचे. परत पुढचा मुलूक पाहायचा. घराच्या भीतीमुळं एवढं करावं लागतं. राजा असो नाहीतर रंक असो, त्याला घर हे हवंच. ते नसेल तर अशीच वणवण दोघांच्याही माथी दिवस रात्र हेच युद्ध चालायचं. दिवस आणि रात्र, पौर्णिमा अमावस्या नेहमी येतात जातात. महिने उलटतात. वर्ष कालाच्या उदरात गडप होतात. काल अनंत आहे, पण जीवन केवढा थोडा पल्ला. फार तर 60-100ची गाठ. गेला क्षण माघारी न येणारा. मग दिवस आणि रात्र कुठली? एवढं अमोल जीवन पाहता पाहता निघून गेलं. बाल्यातला लढीवाळपणा उपभोगला नाही. तारुण्याची हौस रेंगाळली नाही. समृद्ध जीवनाच्या उपभोगानं मन धुंदावलं नाही.
ते जीवन आलं आणि तसंच हरवलं, परत कधीही न मिळणारं हरवलं. ही जाणीव केवढी भयानक. वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर जेव्हा ही जाणीव होते तेव्हा जीवाची त्रेधा उडते. परत जीवन मिळालं तर आपण असंच वागू का? आसक्ती म्हणतात ती हीच नसेल ना? हरवल्याचं दुःख एवढं होतं, उपभोग घेऊ नको म्हणून कोणी सांगितलं होतं? 12 मावळची जहागीर आणि आदिलशाहीची नोकरी चालवली असती तर आम्ही सुद्धा फर्जंद शिवाजीराजे बनलो नसतो. उपभोग म्हणजे घेणं, त्याग म्हणजे देणं. देवाचं रूप देण्यात आहे, घेण्यात नाही. उपभोग घेता येत नाही म्हणून का संत संन्यस्त जीवन कंठतात? वयाच्या 21व्या वर्षी ऐन तारुण्यात समाधी घेतात. समर्थ शिवथर घळीत स्वतःला कोंडून घेतात. मनाची तगमग झाली असती तर दासबोध सुचला नसता, ज्ञानदेवी स्त्रवली नसती. यशाचा परमोच्च बिंदू हाती असतानाच जीवन संपावं, हा तरी अट्टहास का धरावा? तोही स्वार्थच. ज्यानं मला जन्माला घातलं त्याच्या हाती माझा शेवट. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी त्याच्या अधीन. त्या स्वतःच्या हाती घेण्याचा मला काय अधिकार? तसं करू पाहणं हा दैवी इच्छेचा उपमर्द नाही का? तसं पाहिलं तर आपल्या हातात काय आहे? तो सुखदुःख देतो, आपण ती भोगतो. काही हाताशी नसता त्याला छत्रपती बनवलं, हातून उदंड करविलं, घडविलं. त्याचा शेवट त्याला ठरवू दे. तो जे जे देईल त्यात आनंद मानायला हवा. सारं चांगलेपणानं सहन करायला हवं, सोसायला हवं. ते बळ तो निश्चित देईल. राजे भानावर आले. पहाटेचा समय झाला होता. समोरचा दरवाजा उघडा होता. प्रसन्न शिवलिंगाच्या दर्शनाने राजांचे मन समाधान पावले. काकड आरतीचा आवाज उठत होता. नगाऱ्याचा गंभीर नाद त्यात मिसळत होता. राजांनी अश्रू पुसले. भारावलेल्या अवस्थेत ते उभे राहिले. राजांचे लक्ष माथ्यावरच्या घाटेकडे गेले. नकळत त्यांचा हात उंचावला गेला. देवाची आरती चालली होती. राजे घाट वाजवित होते. भाविक यात्रेकरूंची गर्दी श्री शैलावर होत होती. पौर्णिमेची यात्रा एक दिवसावर आली होती. राजांनी त्या पवित्र स्थळी अनेक धर्मकृत्ये पार पाडली. कृष्णेला घाट बांधण्याचे व देवळाच्या उत्तरेकडच्या गोपुराचा जीर्णोद्धार करण्याचे राजांनी ठरवले. राजे त्या वातावरणात रमले. देवाची पूजा, ध्यान यात त्यांचा दिवस जाऊ लागला. राजे भानावर येऊन धर्मकृत्यात मग्न झाल्याचे पाहून साऱ्यांचा जीव थाऱ्यावर आला. पौर्णिमेचा दिवस उजाडला. साऱ्या यात्रेकरूंनी ते स्थान गजबजून गेले. त्या वातावरणात देवळाच्या आवारात राजे फिरत होते. आलेल्या प्रवाशांकडून मुलुखाची माहिती घेत होते. मंदिरातून उठणाऱ्या शंखाच्या गंभीर नादाने व नगारे, चौघडे, मंगलवाद्ये यांनी तो मंदिराचा भाग धुंदावून निघे. राजांनी खास अभिषेक केला. यात्रेकरूंना अन्नदान केले. रघुनाथ पंत राजांना म्हणाले, महाराज, आज दीपोत्सव करायचं ठरलं आहे. आजचा दीपोत्सव आपला आहे. ते बरं, नवस बोललो होतो. नवस बोललात केव्हा? तो पावला केव्हा? असलं कसलं साकडं देवाला घातलं होतं? रघुनाथ पंत हसले. महाराज, साकडं आम्ही घातलं नव्हतं, आपण घातलं. परमेश्वरानं सोडवलं. राजे गंभीर झाले. पंत, आम्ही इथं राहिलो असतो तर काय बिघडलं असतं? आपलं काही बिघडलं नसतं. महाराज, आपण सुखानं राहिलाही असता, पण सत्यनाश आमचा झाला असता. पंत गहिवरले. महाराज, साऱ्यांच्या जीवाचा थारा उडाला. मुलुखापासून एवढ्या दूर काही घडलं असतं तर आपल्या माथी आत्मसमर्पणाचं पुण्य पडलं असतं आणि आत्महत्या करून नरकाचे धनी झालो असतो आम्ही. त्याशिवाय आम्हाला वाट नव्हती. परीस कुठं पडला तरी त्याला त्याचं काय, काळजी करायची लोखंडानं. आमच्या स्पर्शानं सोनं झालं असतं तर ही चिंता कशाला केली असती पंत? सोनं व्हायचं आणखी काय राहिलं? आज 50,000 फौज आपल्या मागे धावते आहे. लक्षावधी जीव आपल्या आज्ञेची वाट पाहत आहेत. देवाधर्माचं राज्य अवतरलं, आणखी काय हवं? जगदंबेची कृपा. आम्हालाही खूप बरं वाटतं. दीपोत्सव शिरावर घेतलात, बरं केलं. आकाशातल्या चंद्राभोवती लाख चांदण्या चमकतात, तशा या भूतलीच्या परमेश्वरावर लाख पणत्या उजळू. दीपोत्सव साजरा करू. पण एवढं तेल, पणत्या इथं मिळतील? ती सारी व्यवस्था झाली आहे. देवस्थानच्या पणत्या तेल आलं आहे. आपण त्याचा खर्च दिला की झालं.
सायंकाळी राजांच्या माणसांनी दीपोत्सव करायला सुरुवात केली. शेकडो माणसे देवाच्या आवारात पणत्या पेटवित होती. पाहता पाहता देवळाच्या चौफेर तटावर मंदिराच्या कळसापर्यंत दीपमाळांच्या शाखांवर हजारो पणत्या तेवू लागल्या. आकाशात निरभ्र चांदणे होते. देवाचे आवार लक्षावधी ज्योतींनी उजळून निघाले होते. साऱ्या यात्रेकरूंचे लक्ष देवाबरोबरच राजांवर लागले होते. त्यानंतर श्रीशैलाला 5-6 दिवस राजांचा मुक्काम होता. त्या मुक्कामात राजांनी घाट, गोपूर, धर्मशाळा या कामांची सुरुवात केली. त्यावर देखरेखीसाठी माणसे नेमली. कामाच्या अंदाजापेक्षा भरपूर द्रव्ये त्यांच्या हाती देऊन राजांनी श्रीशैलाचा निरोप घेतला. ज्या वाटेने राजे श्रीशैलाला आले होते तो घाट राजे परत उतरले. नीलगंगेच्या खाली कृष्णेच्या अवतारावर राजांची अश्वपथके उभी राहिली होती. राजे कृष्णेचा प्रवाह पाहत होते. त्यांची नजर सर्व दरीवरून फिरत होती. सूर्य आकाशात चढला होता. त्या तळपत्या उन्हात कृष्णेच्या लाटा चमकत होत्या. नीलगंगेच्या निळ्याभोर डोहाला गर्दछटा प्राप्त झाली होती. दोन्ही बाजूंच्या हिरव्या गर्दवनराईतून वाहत जाणारा नीलगंगेचा भाग दृष्टीला सुखावित होता. राजे ते दृश्य साठवून ठेवित होते. थकलेल्या राजांना पंतांनी आठवण दिली. महाराज, जायचं ना? त्या शब्दांनी राजे भानावर आले. ते पंतांना म्हणाले, हो, जायलाच हवं. सुखाची सोबत तरी कुठं अखंड मिळते. पंत, ही कृष्णा माऊली, हिचं जन्मस्थळ महाबळेश्वर. ती जागा आम्ही अनेक वेळा पाहिली आहे. तिथं थेंबा थेंबानं ठिबकणाऱ्या जलबिंदूंचे केवढं हे विशाल रूप. महाबळेश्वरापासून इथवरच्या प्रवासात हा प्रवाह डोंगरदऱ्यातून अवखळपणे बागडला आहे असेल. सागराच्या प्रमत्त ओढीनं त्यानं स्वतःला कड्यांवरून झोकून दिलं असेल. शांत डोहात याचं मन विसावलं असेल. शेकडो नद्या नाल्यांचे प्रवाह याच्यात मिसळले असतील. याच्या प्रवाहावर जीवमात्रांनी आपली मलिन अंग धुतली असतील. मानवांनी आपल्या लक्तरांचा मल यात मिसळला असेल. याच्या काठावर जीवन जगणाऱ्या गावांची घाण यातच सामावली असेल. पण तरीही हा प्रवाह केवढा निर्मळ राहिला. पंत, या शुद्धतेचं कारण माहीत आहे? पंतांनी नकारार्थी मान हलवली. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान विलसत होते. राजे विश्वासाने म्हणाले, कारण फार सोपं आहे. हा प्रवाह वाहत आहे. सागराच्या ओढीनं हा अखंड धावतो आहे. त्यामुळं त्याचं जीवन शुद्ध आहे. पंत, माणसाचं जीवन देखील असंच आहे. ते ओघवान असेल, त्याच्या प्रवाहावर दुसऱ्यांचं जीवन समृद्ध बनत असेल तर ते जीवन शुद्धच राहील. ज्याच्या मनात श्रद्धेचा थेंब अखंड ठिबकतो आहे ते जीवन मलिन राहील कसं? काही वेळा त्या प्रवाहात नाना भावनांची कल्लत उडाली. बळावलेल्या वासनांचा कल्लोळ उसळला तरी ते जीवन शेवटी निर्मळच राहील. सागराच्या विशाल रूपात त्याचा शेवट झाल्याखेरीज राहणार नाही. त्याच्या नशिबी लिहिलेलं जीवनतृप्तीचं श्रेय कोणी हिरावून घेणार नाही. समृद्ध सफळ जीवनाची खूण सांगणारी ही कृष्णा, तिला आमचे शतशः प्रणाम. राजांनी कृष्णेला हात जोडले आणि ते आपल्या घोड्यावर स्वार झाले. राजे कृष्णापार होत होते. त्या टापांच्या पालांखाली पाण्याचे तुषार उडत होते. क्षणभर कृष्णेचा प्रवाह खंडित झाल्याचा भास होत होता. आत्मकूरला येऊन राजांनी आपली फौज संगती घेतली आणि ते दक्षिणेकडे निघाले. राजांच्या नजरबाजांकडून आणि पुढे गेलेल्या फौजेकडून राजांना सर्व बातम्या मिळत होत्या. नंदियाळ, कडाप्पा या मार्गाने राजे तिरुपतीला गेले. तेथे श्री व्यंकटेशाचे दर्शन घेऊन राजे कांचीवरमला आले. कांचीवरमला शिवविष्णूचे दर्शन राजांनी घेतले आणि समुद्राकाठच्या मद्रास गावापासून 3 कोसांवर असलेल्या पेड्डापोलमला राजांनी छावणी केली. राजांच्या कर्नाटक मोहिमेला इथून सुरुवात होणार होती. एकेकाळी विजयनगर साम्राज्याचा जो मुलूक तोच आता विजापूरकरांचा बनला होता. राजांच्या मनात तो प्रदेश सोडून आपल्या आधिपत्याखाली आणायचा होता. राजांचे लक्ष वेधले ते त्या मुलुखातील 2 मोठ्या किल्ल्यांवर. जिंजी हा विजापूरकरांचा अव्वल गड. हा डोंगरी किल्ला अत्यंत बळकट होता. लढून गड काबीज करणे अशक्य होते, पण राजांना जिंजी ठाणे सहज मिळेल असे वाटत होते. जिंजीला नसीर मुहम्मद हा विजापुरी किल्लेदार होता. हा किल्लेदार विजापूरच्या वजीराचा खवासखानाचा भाऊ. विजापूरचे राजकारण बदलले.
खवास खानाचा खून झाला आणि विजापुरात पठाण पक्ष सत्तेवर आला. विजापुराचा दक्षिणेतला सुभेदार शेरखान हाही पठाणच. त्यामुळे त्याचे वर्चस्व वाढले. त्याचे लक्ष जिंजीवर होतेच. त्याने जिंजीचा किल्ला ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण दक्षिणेत शिवाजीराजे उतरल्याचे कळताच तो मागे सरकला होता. राजांनी याच संधीचा फायदा घेण्याचे ठरवले होते. आपले 1000 स्वार त्यांनी जिंजीवर पाठवले. मराठ्यांच्या अधिकाऱ्याने नसीर मुहम्मदची भेट घेतली. शिवाजीराजे पाठीमागून येत असल्याची बातमी त्याने सांगितली. नसीर घाबरला. एक ना एक दिवस शेरखानाच्या हाती किल्ला जाणार, तर तो शिवाजीच्या हाती देऊन स्वार्थ का न साधावा, असा विचार करून नसीर तहाला तयार झाला. त्यासाठी 50,000ची जहागीर नसीर मुहम्मदला देण्याचे ठरले. राजांना ही बातमी कळताच निम्मे सैन्य व कुतुबशाही तोफखानाला वेलोरच्या किल्ल्यावर रवाना करून उरलेल्या फौजेनिशी राजे जिंजीला आले. जिंजीचा किल्ला राजांना मिळाला. जिंजीवर मराठ्यांचे निशाण फडकू लागले. जिंजीचा किल्ला भव्य होता. खालून पाहता तटावर तट चढल्याचा भास होत होता. किल्ल्याचा प्रथम तट 3 हात रुंदीचा होता. किल्ल्याचा खंदक 20 हात रुंद व खोल होता. त्या विस्तीर्ण तटाच्या मागे उंच चढलेल्या डोंगर शिखरावर राजगिरी बालेकिल्ला दिसत होता. त्या विस्तीर्ण पसरलेल्या डोंगर माथ्यावर कृष्णगिरी, चंद्रायणदुर्ग हे नजरेत येत होते. राजगिरीवर रंगनाथ मंदिर होते. पाण्याच्या टाक्या होत्या. 2 निर्मळ पाण्याच्या झऱ्यांनी गडाचे जीवन समृद्ध झाले होते. गडावर कल्याण महालासारखे भव्य महाल होते. राजांनी सर्व किल्ला पाहिला. विजयनगरच्या एकेकाळच्या वैभवाची साक्ष देणारा तो किल्ला पाहत असता राजांचे मन भारावून गेले. त्यांनी त्या किल्ल्याची डागडुजी करून किल्ला बळकट करण्याची आज्ञा दिली. जिंजीची किल्लेदारी रायाजी नळगे यांच्या स्वाधीन केली. राजे 8 दिवस जिंजीला होते. जिंजी किल्ल्याची सर्व व्यवस्था लावीत असतानाच राजांना वेलोरहून बातमी आली. कुतुबशहांचा मिर्झा महम्मद अमीन आपल्या तोफखान्यासह गोवळकोंड्याला निघून गेला. राजांनी जिंजी जिंकल्यानंतर त्या किल्ल्यावर राजे कुतुबशाही निशाण फडकवतील व तो मुलूक कुतुबशाहीत सामावला जाईल असे कुतुबशाहीच्या सेनापतीला वाटले होते. जिंजीचा मुलूक एकोजी राजांच्या मुलुखाला लागून असलेला. तो किल्ला कुतुबशाहीला जोडणे राजांना शक्य नव्हते. महम्मद अमीन वेलोरचा वेढा निम्म्यावर सोडून गेला. हे कळताच यापुढे राजाच्या छावणीत मंजूर झालेला प्रति दिवशी 3000 हुनांचा खर्च आता मिळणार नाही, हेही राजांनी ओळखले. राजे तातडीने वेलोरला गेले. मिर्झा अमीन गेल्यामुळे विस्कळीत झालेला वेलोरचा वेढा त्यांनी पक्का केला. वेलोरचा किल्ला भुईकोट. किल्ला मुळापासूनच प्रबळ व अवघड होता. ती विजयनगर साम्राज्याची अखेरची राजधानी होती. एकाभोवती एक भक्कम तटबंदीच्या अनेक रांगा त्याभोवती होत्या. मध्ये अनेक खंदक होते. ते पाण्याने तुडुंब भरलेले होते व त्यात सुसरींचा सुळसुळाट होता. राजांनी तो गड हेरला. तो किल्ला साम्राज्यात सामील होणे हे आवश्यक आहे हे राजांच्या ध्यानी आले. पण अनुभवी राजांना सहजासहजी हा गड पडणार नाही याचीही खात्री पटली. किल्ल्यात अब्दुल खान नावाचा किल्लेदार होता. नसीरने मध्यस्थी करून राजांना गड देण्याविषयी अब्दुलशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला, पण असला भ्याडपणा आपण करणार नाही असे त्याने स्पष्ट सांगितले. अब्दुल खानाने किल्ला लढवण्याचे ठरवले. तसेच राजांनी किल्ला घेईपर्यंत वेढा जारी ठेवण्याचा निर्णय केला. राजांनी वेढ्याचे अधिकारी नेमले. तेथील फौज निश्चित केली आणि ते परत जिंजीकडे जाण्यास निघाले. जिंजी मराठ्यांनी काबीज केल्याचे ऐकताच आदिलशाही सरदारांची राजांच्या पराभवाच्या स्वप्नात मग्न झालेल्या फिरंगी, वलंदेज व इंग्रज व्यापाऱ्यांची पाचांवर धारणा बसली. त्यांनी राजांशी सामोपचाराची बोलणी सुरू केली. इंग्रजांकडे राजांनी पुष्टिकारक रत्ने व विषावरचे उतारे मागितले होते. त्यांची किंमत द्यायची तयारी दाखवली होती, पण इंग्रजांनी काही किंमत न घेता राजांना हव्या असलेल्या वस्तू पाठवून दिल्या. राजांचा मुक्काम जिंजीच्या मुलुखात होता. भर उन्हाळ्याचे दिवस, घामाच्या अखंड धारा वाहत. राजांच्या छावणीचा थाट अगदी साधा होता. 2 जाडे भरडे तंबू, एक राजांसाठी दुसरा सरदारांसाठी. बाकी सर्व छावणी उघड्यावर असे. राजे जिंकलेल्या प्रदेशाचा पूर्ण कब्जा करीत त्यावर अधिकारी नेमीत पुढे जात होते. आता राजांचे लक्ष दक्षिणेतील आदिलशाही सुभेदार शेरखान याच्यावर वेधले होते. शेरखान लोदीचे मुख्य ठाणे त्रिचनापल्लीच्या बाजूला कावेरीच्या उत्तर तीरी वालीगंडापुरमला होते. तेथे राहून
तो तंजावर व मदुरा या ठिकाणच्या नायकांवर नजर ठेवून असे. आपल्यावर शिवाजी चाल करून येणार हे कळताच शेरखान 4-5 हजार पठाणी फौजेनिशी कडलूर बंदराच्या पश्चिमेस 13 मैलांवर असलेल्या तिरुवाडीला मुक्काम करून राहिला. पावसाळ्याला सुरुवात झाली होती. आकाश ढगांनी भरले होते. पश्चिमेचा वारा सुरू झाला होता. पावसाची झड बसण्याआधी शेरखानाचा पराभव करण्याचे राजांनी ठरविले. शेरखान तिरुवाडीला आहे हे कळताच राजे त्या रोखाने निघाले. राजांचा तळ तिरुवाडीपासून जवळच पडला. तिरुवाडीचा तळ राजांच्या छावणीवरून दिसत होता. राजे केव्हा हल्ला करतात याची शेरखान वाट पाहत होता, पण राजांनी काहीच हालचाल केली नाही. मराठी फौज चढाई करण्यासाठी उतावीळ बनत होती. शेरखानाचे नजरबाज फकीर नालबंद यांच्या वेशात मराठ्यांच्या तळावर घिरट्या घालीत होते. राजांच्या नजरबाजांनी ती बातमी राजांच्या कानावर घातली, पण राजांनी त्या नजरबाजांच्याकडे दुर्लक्ष करण्याची आज्ञा आपल्या नजरबाजांना केली. दिवस उलटले तरी राजांची काही हालचाल नाही. राजे काही हालचाल का करीत नाहीत याचे शेरखानाला कोडे पडले. समोर शांतपणे उभा ठाकलेला शत्रू पाहून शेरखानाच्या सैन्याचा धीर खचत होता. भीतीने त्रस्त झालेल्या शेरखानाने आपल्या फौजेला माघार घ्यायची आज्ञा केली. शेरखानाची फौज मागे हटू लागली. राजे आपल्या तंबूत बसले होते. राजांच्या धोरणाने मनातून कंटाळलेल्या फौजेचे अधिकारी राजांच्या नजीक उभे होते. राजांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नव्हते. त्याचवेळी राजांचा नजरबाज तंबूत आला. साऱ्यांची नजर त्याच्यावर खिळली. महाराज, शेरखानाची फौज मागे हटत आहे. खरं? राजे उठले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली. याच घडीची आम्ही वाट पाहत होतो. फौजेला स्वार होण्याची आज्ञा द्या. आम्ही आलोच. साऱ्यांच्या अंगात उत्साह संचारला. छावणीवर एकच गडबड उडाली. राजांनी अंगावर चिलखत चढवले. राजे तंबू बाहेर आले तेव्हा घोड्यांच्या टापांनी उत्साही स्वारांनी छावणी गजबजली होती. राजे स्वार झाले. बरोबर सेनापती हंबीरराव व येसाजी होते. सेनापतीच्या इशारतीबरोबर अश्वदळे हलू लागली. राजे संथपणे तिरुवाडीकडे जात होते. त्या कुंदावलेल्या वातावरणात शेरखानाची मागे हटणारी फौज नजरेत आली. मराठी फौज मागून येत आहे हे लक्षात येताच पठाणांचे उरलेसुरले धैर्य नाहीसे झाले आणि ते पळू लागले. राजांनी आपल्या फौजेला आज्ञा केली. शिंगाचा गगनभेदी आवाज उठला आणि राजांच्या फौजेने जनावरांना टाच दिली. राजांच्या दोन्ही बाजूंनी घोडी धावत होती. तळपत्या तलवारी हाती घेतलेले भाला सावरलेले स्वार वायुवेगाने दौडत होते. गारांचा पाऊस पडावा तसा टापांचा आवाज येत होता. हर हर महादेवच्या गर्जनेने रणभूमी निनादली. राजे पाहत होते. मराठी फौज पठाणी फौजेला भिडली. एकच कापाकापी सुरू झाली. पळणारी फौज केव्हाच गारद झाली होती, पण 500 वीर पठाण मराठी फौजेशी मुकाबला करीत होते. प्रहरात त्यांचेही बळ सरले. पराभव झालेला पाहून शेरखान व त्याचा मुलगा इब्राहिम खान आपल्या मोजक्या स्वारांनिशी पळत सुटले. रणांगणातून आलेल्या स्वाराने ही खबर राजांना दिली. राजांनी शेरखानाचा पाठलाग करण्याचे ठरवले. आपल्या फौजेसह राजे शेरखानाच्या पाठलागावर सुटले. शेरखानाचे 500 घोडे, 2 हत्ती, उंट, बैल व लढाऊ सामान राजांना मिळाले. पळत सुटलेल्या शेरखानाने भुवनगिरीच्या किल्ल्यात आश्रय घेतला. राजांनी शेरखानाचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवले होते. त्या घटनेवरच दक्षिण विजय अवलंबून आहे हे राजांनी ओळखले होते. राजांची फौज वालदोरेमध्ये व देवना पट्टणात घुसली. खुद्द राजे भुवनागिरी पट्टणास येऊन दाखल झाले. शेरखानाच्या पराभवाची वार्ता वावटळासारखी पसरली. पाठोपाठ मराठे आले ही बातमी येई. त्या बातमीने भयभीत झालेले मुसलमान पळू लागत. वालदोरे, देवनापट्टण यातील मुसलमान शिबंदीने तेच केले. अशा अनेक गढ्या राजांना सहज काबीज करता आल्या. भुवनगिरीत कोंडलेला शेरखान हवालदिल झाला. त्याने तहाचे बोलणे सुरू केले. राजांनी त्याच्यावर 20,000 हुनांची खंडणी लादली. त्याचा सर्व मुलूक ताब्यात घेतला. 20,000 खंडणी भरणे शेरखानास जमले नाही. त्यासाठी आपला मुलगा इब्राहिम खान राजांच्याकडे ओलीस म्हणून ठेवून तो निघून गेला. शेरखानच्या पराभवाने दक्षिणेतल्या आदिलशाहीचा विरोध जवळजवळ नाहीसा झाला. राजे जातील तेथे त्यांच्यापुढे भूमी नमत होती. राजे जिंजीच्या भागात आले. राजे आता निर्धास्त होते. त्यांनी आपली फौज गोळा केली. राजांना आपले सावत्र भाऊ एकोजी राजे यांना भेटण्याची इच्छा होती.
जिंजीची व्यवस्था पूर्ण झाल्याचे पाहून राजे परत दक्षिणेकडे निघाले. राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली. पावसाळ्यासाठी तिरुवाडीला छावणी हलवण्याचे राजांनी ठरवले. त्या बेताप्रमाणे पुढील व्यवस्थेला काही फौज पाठवली होती. जिंकलेल्या मुलुखातून सावकारांच्याकडून खंडण्या वसूल केल्या जात होत्या. सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करीत होते. शेरखानाच्या लढाईत जखमी झालेल्यांची विचारपूस करून राजे छावणीच्या एका टोकाला आले. तेथून तिरुवन्नमलई गाव नजरेत येत होते. राजे म्हणाले, गाव किती सुरेख आहे. एकेकाळी हे गाव हिंदूंचं तीर्थक्षेत्र होतं. जनार्दनपंतांनी सांगितले. एकेकाळी? हो, इथं श्रीशिव आणि समोत्ती पेरुमल दैवतांची सुरेख मंदिरं होती. मग त्याचं काय झालं? विजयनगर साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरं मुसलमानी आक्रमणाखाली पाडली गेली. अरे रे, आता त्या ठिकाणी काही नाही? राजांनी विचारले. त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर मुसलमानांनी मशिदी बांधल्या आहेत. पंत, आम्हाला ते पाहायचं आहे. राजांचे अश्वपथक गावाकडे वळले. राजे पायउतार झाले. समोर चुन्याने माखलेल्या पांढऱ्या शुभ्र मशिदींचे घुमट दिसत होते. समोर सिमोत्ती पेरुमलच्या एकेकाळच्या भव्य मंदिराचे भग्नावशेष विखुरले होते. राजे जात असता त्यांची पावले अडखळत होती. आजूबाजूच्या गावातून भंगलेल्या मूर्ती विखुरल्या होत्या. निष्णात हातांनी शिल्पिलेल्या त्या एकेकाळच्या अत्यंत सुबक मूर्तींची उद्ध्वस्त अवस्था पाहून मनाला पीळ पडत होता. राजांची पावले थांबली. एका खड्ड्यात काळाभोर नंदी उखळून विरूपावस्थेत पडला होता. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर सुंदर पाषाणात कोरलेले भ्रष्ट शिवलिंग आजूबाजूच्या हिरवळीतून डोकावत होते. ते उजाड विषण्ण अवशेष पाहून राजांचे मन उद्विग्न झाले. ते उद्गारले, माणसं जगतात तरी कशी? सत्ताधाऱ्यांच्या आक्रमणापुढं नेहमीच मान तुकवली जाते. पंत, वतनाच्या हक्कासाठी पिढ्यानपिढ्या झगडणारी माणसं ही आमची वतन भंगली तरी उघड्या डोळ्यांनी पाहतो. आमची दैवत भग्न होतात आणि ते आम्ही पाहतो. राजे समोत्ती पेरुमलच्या मंदिराचे मशिदीत झालेले रूपांतर पाहत होते. राजे ते पाहून सुन्न झाले. धर्माच्या नावाखाली केवढं अधर्मी कृत्य हे! ज्या मंदिरांच्या उभारणीसाठी शेकडो कलावंतांनी शिल्पकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असेल, ती माणसांच्या दृष्टीला सुखावणारी, थक्क करणारी, परमेश्वराचा साक्षात्कार घडवणारी ही आमची मंदिरं परक्या धर्मप्रसारासाठी नेस्तनाबूत केली जातात. एवढंच नव्हे तर पवित्र वास्तूंवर मशिदी बांधल्या जातात. पंत, ही हिंमत आली कोठून? महाराज, रघुनाथ पंतांचा आवाज विषण्ण झाला होता. त्याचं एक कारण आहे. मुसलमानांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. त्या धर्मनिष्ठेपायी त्यांची सर्वस्वांचं बलिदान करण्याची ताकद आहे. हे फिरंगी आपल्या धर्मासाठी 7 समुद्र ओलांडतात. परमुलुखात आपला धर्मप्रसार करतात. केवढी त्यांची निष्ठा! तीच निष्ठा त्यांना विजयी बनवते. आणि आम्ही हिंदू म्हणून घेतो, पण उघड्या डोळ्यांनी आपल्या धर्माचा ऱ्हास पाहतो. ज्यांना स्वधर्मनिष्ठा नाही त्यांचा भाग्योदय कसा होणार? पण महाराज, झाल्या गोष्टींपुढे इलाज काय? आपण काय करू शकतो? राजांची संतप्त नजर हंबीररावांच्यावर खिळली. हंबीरराव, हे तुम्ही बोलता? आमचे सेनापती हे बोलतात? मग छत्रपती कशासाठी झालो? लूट करणं, मुलूक जाळणं, स्वराज्याचा विस्तार करणं, यासाठीच का आमचं राज्य? राजांचा चेहरा करारी बनला. एक वेगळेच तेज त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटले होते. राजांनी निश्चयपूर्वक आज्ञा दिली. पंत, या मशिदीत पाडून टाका. इथं आमच्या दैवतांची पुन्हा स्थापना करा. समोत्ती पेरुमलच्या मंदिराच्या पडलेल्या या विटातून नायक राजांनी बांधलेल्या या 1000 खांबी मांडवासमोर सुरेख गोपूर बांधा. या दैवतांची पुन्हा प्रतिष्ठापना झाल्याखेरीज आमच्या मनाला शांती लाभणार नाही. त्या आज्ञेने जनार्दनपंत हंबीरराव चकित झाले. जनार्दनपंत म्हणाले, पण महाराज, या मशिदी पाडल्या तर मुसलमानांची मनं दुखावतील. जेव्हा आमची मंदिरं पाडली आणि मशिदी उभ्या केल्या तेव्हा आमच्या भावना दुखावतील याचा कुणी विचार केला होता? किंबहुना आमचा धर्म नष्ट करण्यासाठीच ही कृत्य केली ना? एका धर्मवेड्या पिढीनं हे केलं म्हणून आजच्या पिढीवर हा अन्याय? पंत, परधर्म सहिष्णुता म्हणजे स्वधर्माबद्दल अनास्था नव्हे. याच विचारांमुळे परकी आक्रमण सहन करण्याची सवय आम्हाला लागली आहे. मनं कोडगी बनलीत. देवळं फोडली तरी आम्ही स्वस्थ.
विजयनगरचं साम्राज्य कोलमडलं तरी खंत नाही. आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली गेली तरी आनंद. माणूस म्हणून जगायचं तरी कशाला, कशासाठी? हीच सवय नडली आम्हाला. नाहीतर आम्हा करोडो हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारं काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडू धजला नसता. पंत, धर्म हा एका पिढीचा खेळ नाही, तो पिढ्यानपिढ्यांचा वारसा आहे. तो टिकवणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला परधर्माचा द्वेष नाही. आमच्याही फौजेत मुसलमान आहेत. त्यांच्या मशिदी उभारण्याला विशाल भूमी मोकळी आहे. त्या आमच्याच पवित्र जागेवर बांधल्या गेल्या पाहिजेत असं कोणी म्हणेल तर ते आमच्या राज्यात होणार नाही. आमच्या हुकुमाची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करा. राजांच्या आज्ञेने मशिदी पाडण्यात आल्या. मंदिराचे काम सुरू झाले. राजांनी पावसाळ्यासाठी आपला तळ कावेरी काठी तिरुवाडीला हलवला. तेथून जवळच तंजावरला राजांचे सावत्र भाऊ एकोजी राजे होते. राजांनी त्यांना मानाचे भेटीचे निमंत्रण पाठवले.